बांगलादेशातील अस्थिरता आणि हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद आता IPLच्या मैदानावरही उमटले। शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमनं कोट्यवधी रुपये मोजून एका बांगलादेशी बॉलरला IPLसाठी विकत घेतलं होतं। पण या बांगलादेशी खेळाडूला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याचे आदेश BCCIनं दिलेत। नेमका काय आहे हा सगळा वाद बघूयात, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट। शाहरुख खानच्या KKRला BCCIचा दणका। बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमान IPL मधून आउट। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार, भारताचा पलटवार। 2026 सालच्या IPL हंगामासाठी ज्या एका क्रिकेटपटूच्या नावावरून गदारोळ झाला ते नाव म्हणजे मुस्तफिजुर रहमान, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज। शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं तब्बल 9 कोटी 20 लाखांची बोली लावून रहमानला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं। मात्र बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि तिथली बिघडलेली राजकीय परिस्थिती पाहता भारतात संतापाची लाट उसळली। रहमानला IPL मध्ये खेळवण्यास राजकीय पक्षांपासून ते धर्मगुरूंपर्यंत सर्वांनी कडाडून विरोध केला। अखेर BCCIने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रहमानला रिलीज करण्याचे आदेश KKRला दिले। BCCI has instructed the franchisee KKR to release one of their player, Mustafizur Rahman of Bangladesh, from their squad, and BCCI has also said that if they ask for any replacement, BCCI is going to allow that replacement. बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानची IPL मधील कारकीर्द प्रदीर्घ म्हणावी लागेल। 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता। त्याने IPL मध्ये 60 सामन्यांत 65 विकेट्स घेतल्यात। यंदा त्याचं IPL मधील 10वं वर्ष ठरलं असतं। मात्र बांगलादेशातील रक्तरंजित राजकारणामुळे एका स्टार खेळाडूची IPL कारकीर्द वादात सापडली। मुस्तफिजुर रहमानला टीममध्ये घेतल्याने शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांनी तसंच जगद्गुरू राम भद्राचार्य आणि देवकीनंदन ठाकूर यांनीही जोरदार आक्षेप घेतला होता। या निमित्तानं टीमचा मालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यालाही टार्गेट करण्यात आलं। राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी शाहरुखला पत्र लिहून रहमानला हटवण्याची मागणी केली होती। बांग्लादेश और पाकिस्तान के किसी भी क्रिकेटर को, किसी भी खिलाड़ी को हमारे देश में न तो मैच खेलने के लिए आना चाहिए और न तो हमारे IPL में, चाहे देश में हो चाहे देश के बाहर हो, उसमें हिस्सा लेना चाहिए। हम सब पहले दिन से विरोध कर रहे हैं कि जब तक बांग्लादेश और पाकिस्तान घुटने पर बैठकर क्षमा याचना हमारे देश से नहीं करता है, उसके टीम को पूरा बहिष्कार होना चाहिए। दुर्भाग्यपूर्ण है, वो तो करेंगे ही, कोई हीरो नहीं। शाहरुख खान का जो चरित्र रहा है हमेशा पाकिस्तान और बांग्लादेश, वो तो निरंतर शाहरुख खान का चरित्र क्या है, चरित्र ही नहीं उसका। मैं किसी का ना समर्थन में ना अगेंस्ट में, मगर भारत सरकार ने थोड़े ही वक्त पहले इंडिया पाकिस्तान की मैच करा दी चुनिंदा रुपयों के लिए। नहीं होना चाहिए ना, वारिस पड़न तो थूकता है ऐसे रुपयों के लिए जहां पर मेरे देश की मान मर्यादा का सवाल आ जाए। मेरी बहनों के सुहाग उजड़ गए, फिर भी आपने मैच खिलाया। दरम्यान आता रहमानला IPL मधून आउट करण्यात आलंय। खेळापेक्षा देश कधीही मोठा असतो हेच BCCIच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। आता रहमानच्या जागी KKR कोणत्या खेळाडूला संधी देणार आणि या वादावर शाहरुख खान काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।